मी जालना जिल्हा जाफराबाद तालुका भोकरदन मतदारसंघ आहे आमचा. बर, मला एक दाखवायचं आहे यांच्यासाठी. तुमचा हात दाखवा. यांनी त्यांच्या हातावर 22 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस हे गुंतून घेतलेलं आहे. पक्षावरती, आपल्या नेत्यावरती किती प्रेम असावं आणि हे कायमस्वरूपी असं नाव गोंदलं जाणं. माणसं परिस्थिती बदलली की पक्ष बदलतात, राजकारण बदलतात, पण ही माणसं अशी निष्ठेनं उभी आहेत आणि याच माणसांच्या निष्ठेवरती पक्ष उभा असतो. याच माणसांच्या खाली कष्टावरती पक्ष उभा असतो आणि आज ते दिसतंय. आणि तुम्हाला का वाटलं हे गोदवावं आपण? माझ्यावर 2006 मध्ये 7 मध्ये खूप मोठा प्रसंग आला होता. आमचं दादाशी माझे एवढे काही संबंध नव्हते, मी लहान होतो. पण आमच्या जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश भैया टोपे आणि आमच्या भोकरदन मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे हे म्हणजे मूळ पिंपळगाव सुतारचे आणि आमचं गाव तिथलं. पूर्वी आम्ही तिथे राहतो, आता आम्ही इकडं जाफराबादकडे राहतो. ते संबंध आल्याच्या नंतर माझ्यावर खूप पोलीस स्टेशनचा एक असा प्रसंग आला. त्या टायमाला खूप मला दादाला एकदा मी फोन केला होता, दादानं फोन उचलला होता माझा. आणि भैयासाहेब आमचे राजेश भैया टोपे यांनाही फोन केला होता, यांनी उचलला. त्या प्रसंगातून मी चांगलं मुक्तता झालो. माझ्यावर केसेस झाल्या होत्या. त्या टायमाला आमचे राजेश भैया टोपे पालकमंत्री होते. त्या टायमाला मी जवळपास आज रोजी 22 वर्ष झाले मी हातावर राष्ट्रवादी काँग्रेस गुंतलं आणि खूप म्हणजे पवार घराण्याची खूप माझी नाळ जोडलेली. माझे जाफराबाद तालुक्यातून काठेवाडीला किंवा बारामतीला जर 8 वेळेस कोणी आला असेल तर फक्त मी आलो, अंतकरणातून सांगतो. आणि राजकारणामध्ये निष्ठा हरवत चालली आहे, तत्व संपत चालली आहेत असं म्हटलं जात असताना राजकीय पक्षांची नावं आपल्या हातावरती कायमस्वरूपी गोंदून त्या पक्षाची निष्ठा आणि त्या नेत्याबद्दलची निष्ठा दाखवणारे हे जे कार्यकर्ते असे जिवंत आहेत, तोपर्यंत कुठल्याही पक्षासाठी ती निश्चितपणे एक अभिमानाची गोष्ट असेल. आणि आज त्यांच्यासाठी दुःख हे आहे की ज्या दादांवरती निश्चित केलं ते दादा आज नाहीयेत. विलास, असेच संवाद साधत राहू आपण. ही थेट दृश्य दाखवूयात. अजित पवार यांचं पार्थिव हे काटेवाडीतील निवासस्थानाकडे रवाना झालेलं आहे. बारामती रुग्णालयातून त्यांचं पार्थिव शववाहिनीमध्ये नेत आता ते काटेवाडी इथे नेण्यात येत आहे. तिथे साधारण तासभर अजित पवार यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. काटेवाडीमध्ये सध्या पवार कुटुंबीय दाखल झालेले आहेत. योगेंद्र पवार असतील, रोहित पवार असतील, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार हे काटेवाडीमधल्या त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. खरं तर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला, सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेल्या अजित पवार यांच्या अपघाती निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. आम्हाला दादा पोरकं करून सोडून गेले अशा भावना कालपासून कार्यकर्ते व्यक्त करतायत. खरं तर प्रशासनावर वचक असलेला, वेळेचं महत्त्व जाणणारा हा एकमेव नेता. आणि आता आपण काटेवाडीमध्ये जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे तिथून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, दादांचं पार्थिव काटेवाडीकडे रवाना झालेलं आहे. काटेवाडीमध्ये मोठा जनसागर उसळलेला पाहायला मिळतोय. काय भावना व्यक्त करतायत कार्यकर्ते? अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल होणार आहेत. पवार फार्म या ठिकाणी अगोदरपासूनच ते पवार कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहे. सुप्रिया पवार, सुनेत्रा पवार असू दे, रोहित पवार, हे सगळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पवार कुटुंबातले सगळे नातेवाईक सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. त्यासोबतच या पंचक्रोशीतले नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळते. अजित पवारांनी ज्या पद्धतीने या सगळ्या परिसराचा विकास केला, या परिसराने एक नेतृत्व आहे ते संपूर्ण राज्याला दिलं, त्या सगळ्या आठवणी या लोकांच्या मनात आहे ते दाटून आल्याचं पाहायला मिळते. ज्यावेळी पवार कुटुंबातले एक सदस्य या ठिकाणी येत होते त्यावेळी त्या सगळ्या भावना आहेत ती लोक व्यक्त करताना पाहायला मिळत होते. काही क्षणातच आहे ते अजितदादांचं पार्थिव या ठिकाणी दाखल होणार आहे. त्यांनी हे पार्थिव पाहण्यासाठी, शेवटचा अजितदादांना निरोप देण्यासाठी, शेवटचं पाहण्यासाठी सगळेजण आहे ते या ठिकाणी उपस्थित झाल्याचं पाहायला मिळते. हा अखेरचा क्षण आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी, अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी आहे ही सगळे या पंचक्रोशीतले नागरिक दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत ते आपल्याला दिसून येतात. कंठ अनेकांचा दाटून आलेले आहेत. आबालवृद्ध आहेत ते सगळेच
या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि धीरगंभीर स्वरूपाचं असं वातावरण या सगळ्या परिसरामध्ये आहे ते आपल्याला दिसून येते. मोठ्या प्रमाणात या काटेवाडीच्या पवार फार्म या परिसरामध्ये आहे ते पाहायला गेलं तर मोठी गर्दी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात नागरिक आहे ते या ठिकाणी दाखल होत आहेत. आपल्या लाडक्या दादाला निरोप देण्यासाठी हे सगळे या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतात. या सगळ्या ग्रामस्थांची इच्छा होती की अजितदादांचं लहानपण या सगळ्या परिसरामध्ये गेलेलं आहे आणि त्यामुळे अजितदादांना या ठिकाणी घेऊन यावं, त्यांचं अंत्यदर्शन आम्हाला गावकऱ्यांना करून द्यावं आणि ही इच्छा सुद्धा आहे ते पूर्ण झाल्याचं पाहायला मिळते. नेहमीच आहे ते अजितदादा गावकऱ्यांची इच्छा पूर्ण करायचं, त्यांना हवं नको ते पाहायचं, आपल्या कार्यकर्त्यांना कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही याची आहे ते अजितदादा काळजी नेहमीच घ्यायचं आणि हा गावकऱ्यांचा शेवटचा क्षण सुद्धा आहे ते पवार कुटुंबियांनी तो पूर्ण केलेला आहे. अजितदादांचं पार्थिव सुद्धा आता या गावामध्ये आहे ते आणण्यात येते. काही वेळातच आहे हे पार्थिव आहे ते इथं दाखल होईल आणि अजितदादांना या ठिकाणी सगळे लोक आहेत ते त्यांचं अंत्यदर्शन घेणार आहेत. साधारण 1 तासभर अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव पवार फार्म मध्ये आहे ते ठेवण्यात येणार आहे आणि लोकांना या ठिकाणीच आहे ते त्यांचं पार्थिवाचं अंतिम दर्शन आहे ते घेता येणार आहे. पोलीस प्रशासनानं या संदर्भातले आहे ते योग्य ती सोय नागरिकांची केलेली या सगळ्या परिसरामध्ये पाहायला गेलं तर आता सध्या ही जी गाडी अजितदादांचं पार्थिव घेऊन येते त्या गाडींना येण्यासाठीची वाट करण्याचं नियोजन या सगळ्या परिसरामध्ये सुरू आहे. नागरिकांना सुद्धा आतमध्ये एक एक करून आहे ते सोडलं जाणार आहे, लाईन करून आतमध्ये सोडलं जाणार आहे. कोणत्या पद्धतीनं या ठिकाणी सगळ्या नागरिकांना अजितदादांचं दर्शन होईल अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी प्रशासनानं सुद्धा केलेली आहे. कोणत्या पद्धतीचं नागरिकांना अडचण भासणार नाही या पद्धतीचं नियोजन सुद्धा आहे ते प्रशासन या ठिकाणी करताना पाहायला मिळते. कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने हे सगळं नियोजन आहे ते करतायत. आपल्या दादांना आहे तो शाही इतमामात निरोप आहे ते दिला जाणार आहे आणि अखेरचा क्षण सुद्धा दादांचा हा यादगार हवा अशा पद्धतीनं ह्या सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते. अनेक नेते सुद्धा आहे ते या सगळ्या परिसरामध्ये आता दाखल व्हायला सुद्धा सुरुवात झालेली. दीपक केसरकर हे सुद्धा आता या ठिकाणी पवार कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी दाखल झालेले. तर अनेक नेते आहेत ते काल दिवसभरात पाहायला गेलं तर मुख्यमंत्र्यांच्यापासून सगळेच नेते, उपमुख्यमंत्री असू दे, हे सगळेच आपल्या या सहकार्याला निरोप देण्यासाठी पवार कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आहे ते बारामतीमध्ये दाखल झाले होते. आज पुन्हा हे सगळे नेते येणार आहेत आणि अजितदादांना शाही इतमामात, शासकीय इतमामात आहे ते आज निरोप देण्यात येणार आहे. प्रत्येकाचा ऊर दाटून येताना पाहायला मिळते, कंठ दाटून येताना पाहायला मिळते. अनेकांच्या डोळ्यामध्ये आहे ते अश्रू स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहेत. अजितदादांच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी अनेक जण सांगताना त्यांना रडू कोसळताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते. या सगळ्या परिसरामध्ये पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ती नागरिकांची या ठिकाणी सुरू आहे. अनेक नागरिक आहेत ते पंचक्रोशीतून राज्यभरातल्या अनेक ठिकाणातून सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पार्थिव या ठिकाणी सुमारे तासभर ठेवण्यात येणार आहे. प्रत्येकांना या ठिकाणी अंत्यदर्शन घेतल्यानंतर पुन्हा तासभरानंतर हे पार्थिव आहे ते विद्या प्रतिष्ठानच्या ग्राउंडवर ते घेऊन जाणार आहेत आणि तिथं हा पुढचा अंत्यविधीचा आहे तो कार्यक्रम होणार आहे. मात्र तत्पूर्वी पाहायला गेलं तर हे पार्थिव सध्या काटेवाडी ह्या अजित पवारांच्या मूळ गावी आहे ते रवाना होताना आपल्याला दिसून येते आणि या काटेवाडीच्या परिसरामध्ये मोठा जनसमुदाय आहे तो जमल्याचं दिसून येते. आपल्या लाडक्या दादांना आहे तो निरोप देण्यासाठी अखेरचा त्यांना पाहण्यासाठी आहे ते मोठ्या प्रमाणात आहे ती गर्दी होताना पाहायला मिळते. काल ज्यावेळी हा अपघात झाला, अपघाताचं वृत्त समोर आलं त्यानंतर आहे ते सगळ्यांना ही गोष्ट पटली नव्हती. अनेकांना हा धक्का आहे तो बसला होता. मात्र आता ही बातमी तर खरी ठरलेली आहे. मात्र अजितदादा नसल्याची उणीव आहे या सगळ्या परिसरामध्ये भासताना पाहायला मिळते. अजितदादानंतर आपलं काय अशा पद्धतीची एक भूमिका, भावना आहे ती ही सगळे कार्यकर्ते व्यक्त करताना पाहायला मिळतात. पोरकं बारामतीला करून गेल्यासारख्याची भावना आहे ती या ठिकाणी दिसून येते. अनेक कार्यकर्त्यांनी आहे ते रात्रभर आहे ते रात्र जागून काढल्याचं पाहायला मिळते. अनेकांना अन्न सुद्धा आहे ते कालचं गोड लागलेलं नाही अशा पद्धतीची भावना आहे ते व्यक्त करताना कार्यकर्ते पाहायला मिळतात. आपल्या घरातला आपला माणूस कोणतरी गेला आहे अशा पद्धतीची या सगळ्या कार्यकर्त्यांची, नागरिकांची भावना आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि एकूणच पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात सध्या काटेवाडी आणि या परिसरामध्ये नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळते. आतमध्ये पाहायला गेलं तर सुप्रिया सुळे आहेत, सुनेत्रा पवार आहेत, हे सगळं पवार कुटुंब, रोहित पवार हे आतमध्ये दाखल आहेत आणि त्यांच्या गाड्यांचा ताफा ज्यावेळी आतमध्ये जात होता त्यावेळी लोक आहेत ते त्यांच्याकडे बघून डोळ्यातून आसू ढाळताना सुद्धा आहे ते दिसून येत होते. इतकी मोठी उणीव आहे ते या सगळ्या कार्यकर्त्यांना, नागरिकांना भासताना आपल्याला
दिसून येते. दादांच्या आठवणी मुळे हे सगळे गहिवरून येताना आपल्याला दिसून येते. काही वेळातच आता हे पार्थिव या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि हे पार्थिव आल्यानंतर आहे ते नागरिकांना त्यांच्या अंत्यदर्शनाची सोय या ठिकाणी केली जाणार आहे. अनेक नागरिक आहेत ते त्यांची आठवण काढून आहे ते रडताना या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतात. काही वेळातच ही अजितदादांना घेऊन येणारी गाडी या ठिकाणी दाखल होईल आणि त्यानंतर ही गाडी आतमध्ये पवार फार्म मध्ये जाणार आहे आणि या ठिकाणी त्यानंतरच नागरिकांना आतमध्ये सोडण्यात येणार आहे. आतापर्यंत फक्त नातेवाईकांना आतमध्ये आहे ते सोडलं गेलेलं आहे आणि त्यानंतर आतमध्ये कोणत्याही पद्धतीने या पवार कुटुंबियांना या ठिकाणी नागरिक सांत्वनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करणार आहेत. त्यामुळे ते आतमध्ये गेल्यानंतर या सगळ्या नागरिकांना आता आतमध्ये सोडलं जाणार आहे. अनेक जणांची इच्छा आहे की पवार कुटुंबियांना या भेटावं, त्यांचं सांत्वन करावं, त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी व्हावं, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा पद्धतीचा शब्द द्यावा, अशा पद्धतीची या ठिकाणी सगळ्यांचीच भावना या ठिकाणी दिसून येते आणि त्यामुळे या पवार कुटुंबियांच्या येण्याकडे सुद्धा या सगळ्यांच्या नजरा आहे ते लागून राहिलं होतं. मात्र विशेष करून अजित पवारांचं पार्थिव येते आणि ह्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी नागरिक या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. अजितदादा ज्या परिसरामध्ये बागडले खेळले त्या परिसरामध्येच अशा पद्धतीनं त्यांचं अंत्यदर्शन घेतलं जावं ही दुर्दैवी योगायोग आहे तो इथल्या नागरिकांना पाहावा लागते. कारण या ठिकाणी नागरिक अजितदादांच्याकडे कामं घेऊन यायची आणि ती कामं चुटकीसरशी व्हायची. अजितदादा नेहमी हसतमुख असायचे. ते नेहमीच आहे ते उपदेश काही कार्यकर्त्यांना देताना पाहायला मिळते. कोणत्याही पद्धतीची चुकी